मी म्हटली होती 2 प्रकारची, तर तुम्हाला आता दाखवते. आणि त्यामध्ये काही पिकली मंडळी जास्त झालेली होती, ती पिकली. तर ही पिकलेली पण खूप छान लागतात, पण गोड लागते भाजी याची. आता आपली भाजी फ्राय करून झालेली आहे. तर आता मंडळी यांना चपातीचा वास गेलेला आहे आणि आपण पेट पूजा करूया. तर या जेवायला मंडळी. तर मंडळी आज आपण बनवणार आहोत सर्वात भारी रानातील रानमेवा, आणि तो फक्त पावसाळ्यातच मिळतो. तर तो सगळ्यांनी खायला पाहिजे मंडळी. जरी तो महाग असला तरी पण तुम्ही विकत घेऊन तो खाच. आणि जर तुम्हाला होत नसेल रानात जायला, तर तो बाजारातही मिळतो. प्रत्येक रेल्वे स्टेशनजवळ आमच्या ज्या महिला आहेत, आदिवासी कातकरी, वारली, ठाकूर, त्या महिला प्रत्येक रेल्वे स्टेशनशी विकायला बसतात मंडळी. आणि पनवेलच्या बाजारात आणि ठाण्याच्या बाजारात तर खूपच मंडळी हे या रानातला रानमेवा मिळतो. तर खूपच छान, आपल्या शरीरासाठी पौष्टिक आणि खूप सारे जीवनसत्व त्याच्यात असतात असं म्हणतात. तर तुम्ही नक्की बनवून खा. तर चला तर या मग काय आपण बनवतो ते पाहूया. आज पावसाने थोडासा धीर धरलेला आहे. मला वाटते कुठेतरी पाहुणे गेले असतील मेघराजा. तर आज मस्तपैकी उघड पडलेला आहे आणि त्यानिमित्ताने आमची डॉली आणि फ्रुटी समोरच्या घरावर आराम करण्यासाठी बसलेले आहेत. बऱ्याच दिवसांनी त्यांना बाहेरचा हवा खायला भेटलेला आहे. आणि या इकडे मी कांदे पोहे बनवत आहे, परंतु ही लाकडं पावसामुळे भिजलेत तर ते पेटत नाही बरोबर. कांदे फ्राय करायला ठेवलेले आहेत आणि पोहे भिजवून ठेवलेले आहेत. या मग थोड्या वेळाने कांदे पोहे खायला. आमचा मंडळी गॅसच काल संपला, तर त्याच्यामुळे चूल पेटवावे लागले आहे. तर बाहेर थोडा पसारा पण आहे आणि ओलावा आहे, तर बाहेर चूल नाही बनवली. तात्पुरती मी इथे किचनमध्ये बनवलेली आहे चूल. मंडळी आता आपले पोहे बनवून झालेले आहेत. आता आपण चहा बनवूया. काली चहा मंडळी. काल खूप भिजलो आणि थंडी वाजली तर उठलेली मी, पुन्हा झोपली. म्हणून आता काळी चहा प्यायला या. धर मम्मी या. काय गवती चहा आमच्या डिंकूला आवडते आणि मी अद्रक अगोदरच टाकले त्याच्यात. स्वीटी पण चाय प्यायला थांबली. मगाचपासून तिकडे होते पत्रावर सगळे. स्वीटी नाही दिसला, पण डॉली आणि फ्रुटी होती. तोपर्यंत डिंकूसाठी गरम पाणी अंघोळी. या मंडळी कांदे पोहे खायला आणि त्यासोबत चहा प्यायला. आणि कांदे पोहे असल्यावर त्याच्यावर लिंबू नाही पिळला तर मज्जा कसली खायची. लिंबूची बी मम्मी. आता खा. दिसणार पण नाही मला आता. तर या मंडळी कांदे पोहे गरम गरम खायला. त्यामध्ये बटाटे पण टाकलेत. मला शेंगदाणे आवडतात त्याच्यात, परंतु
डिंकूला आवडत नाही, मग तिला एक 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 निवडायला लागते. त्यामुळे मी तिला जेव्हा नसेल खायचे कांदे पोहे तेव्हा टाकते. आणि तिला ह्याच्याबरोबर शेव आवडते. कारण मला पोहे नाही आवडत म्हणून काहीतरी बॅलन्स करायसाठी. तर या तुमचा झाला की नाही नाश्ता, तर नसेल झाला तरी या खायला. आणि काल आषाढी एकादशी होती म्हणून डिंकूनी माझ्यासाठी खूप छान काय साबुदाणा खिचडी बनवलेली, परंतु वेळच नाही मिळाला त्याचा व्हिडिओ काढलेला का नाही आपण नाही ना. तर तिने माझ्यासाठी एवढी मेहनत करून खिचडी बनवली म्हणून तिच्यासाठी मी आज पोहे बनवले. अशी बोलते जसे काय मला पोहे म्हणजे जामच ना फेवरेट. तुझ्यासाठी नाही म्हणजे मला सकाळी सकाळी भूक लागते. म्हणजे माझ्यासाठी मी सांगितले तसे मम्मीला की ठीक आहे तरी मी खाईल पोहे म्हणून मम्मी बनवते. आणि शेव पण आणले म्हणजे तिच्यासाठी मी, तिला शेव आवडते. ते काय आता नाश्ता केल्यानंतर पुढचा प्रोसिजर काय आहे ते पाहूया. मस्तपैकी दोघी जणी हवा खायला बसलेल्या आहेत. भूक लागली का येतील ओरडत. डॉली तर उठलेली आहे, काहीतरी तिला दिसलेलं आहे बहुतेक. आणि फ्रुटी तिला बघत आहे, काहीतरी खाली दिसले असेल तिला. तर मंडळी चला या आता आपण बनवू रानातनं आणलेला खरा रानमेवा. तर मंडळी आपला नाश्ता करून झालेला आहे, कांदे पोहे खाऊन झालेले आहेत. तर आपण चला आता जेवणाच्या मागे लागूया. आणि तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल, आपल्याला कंटोली दिली होती त्या भाऊंनी. तर आपण पाहूया ती कशी आहे ती. मी म्हटली होती 2 प्रकारची, तर तुम्हाला आता दाखवते. आणि त्यामध्ये काही पिकली मंडळी जास्त झालेली होती ती पिकली. तर ही पिकलेली पण खूप छान लागतात, पण गोड लागते भाजी याची. तर हे आहे सुकी मच्छी, सुकट आम्ही बोलतो, जवला, सुका जवला असतो त्या ह्याच्यात छान लागते, किंवा मुगाच्या डाळीमध्ये पण छान लागतात. तर हे फेकायचे नाही, चांगलेच असतात ते, गोड लागतात. तर आता ह्यामध्ये रानटी आणि मांटी तुम्हाला दाखवते मी. त्या पिकलेल्या याच्या मागे एक गेलाय मम्मी, तिथं हा तच राहून जाईल, काढेल ना मी नंतर. तर हे जे मोठे काटायचे आहेत असे, हे रानटी आहेत. हा नाही, हे बघा, हे असे हे रानटी, हे रानात भेटतात. आणि हे जे बारके काटेवाले आहेत त्याला मांटे बोलतात. हे म्हणजे डोंगराच्या किनाऱ्याला असं खाली खाली रस्त्याकडे पण कधी कधी आढळून येतात. हे शेताच्या बांधावर असे. हे बघा, ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक बघा. हे मोठे काटे आणि हे जरा पिकलेत, पिवळे झालेत, नाही तर हिरवे हिरवे काल छान होते, परंतु काल भिजलेली आणि थकलेली तर नाही काढले. तर आता ते निवडून बाजूला काढल्यावर तुम्हाला दाखवते 2 वाटी करून. तर ही पहा मंडळी, 2 वाटी मी केलेले आहेत. 3 वाटी केलेले आहेत. हे 3 रानटीच होते हे, परंतु ते जास्त म्हणजे मोठे झालेले पिकले ते, नाहीतर ह्याचा वाटा पण मोठा झाले असतात. तर हे पण जर अजून ठेवले तर उद्या हे पण पिकतील आणि असेच होतील लाल, हिरवीगार असतात मंडळी ते. कारण त्या लोकांनी काल किंवा परवा आणले असतील ते, आणि काल आम्हाला दिले. आणि ही मांटी बघा, छोटी छोटी काटे बघा ह्याचे, आणि ह्याचे बघा मोठे मोठे काटे. तर हा फरक आहे. आणि टेस्टीला पण मंडळी हे वेगळे लागतात. हे कडवट थोडी लागतात, पण हे नाही तेवढी कडू लागत, छान लागतात. ही चवीला पण ही वेगळे असतात, पण भाव सेम आहे दोघांचा पण. तर ही रानटी संपली तरी सुद्धा ही आपल्याला बरेच 15 दिवस जास्त होऊन जातात. ह्याचा हंगामा होऊन गेला तरी पण हे आपल्याला भेटतात नंतर, पण आपल्याला वेळ नाही जायला. आणि इकडचे मंडळी माहिती नाही कुठे आहेत ते तेवढे.
आणि रानात जायचं म्हणजे सोबत कोणीतरी हवंच, एकटं नाही जाऊ शकत असं आहे. तर मग बघूया, बनवूया. मंडळी, ह्याच्या बिया ज्या कोवल्या असतात त्या नाही टाकायच्या, आणि थोड्या जाड असल्यात कडक असं दाबून बघायच्या. तर ह्या कडक आहेत त्या काढून अशा टाकायच्या, आणि कोवल्या असल्या तर ठेवायचं. दाखवते दुसरा कोवला. हा बघ ना, कापलाय तू. कुठला? हे बघा, ह्या कवल्या आहेत तर ह्या नाही काढल्या तरी चालते. आणि ह्या बघा कडक आहेत तर ह्या काढून टाकायच्या. मम्मी तिथे बाहेर गेले टाकीच्या इथे धुवायला. आणि पाऊस बघा. डॉली पण मम्मीला हेल्प करायला. पाऊस पण आलाय तुमच्यासाठी. हा, पावसातून. अशी डॉली आलेली, आता डॉलीची पिल्ले आलेली आहेत. आता आपण भाजी धुवून घेतलेली आहे, कांदा चिरून घेतला आहे, टॅमॅटो चिरून घेतलेला आहे, मिरची, आणि कढई पण तापलेली आहे. तर आता आपण त्याच्यात तेल टाकूया. गरम झाल्यानंतर त्यामध्ये कणकणी टाकतो. आणि ती फ्राय होईपर्यंत परतून घ्यायची. आता आपली भाजी फ्राय करून झालेली आहे, तर ती काढून घेऊया आपण. आता त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. आता कांदा लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. कांदा फ्राय होईपर्यंत आपण आता पीठ मळून घेऊया चपातीसाठी. तोपर्यंत भाजी आपल्याला सुकी बनवायची आहे. जर सुकी बनवली तर त्याच्यासोबत आपल्याला वरण भात बनवायला लागेल. तर वरण भात न बनवता मी त्याच्यासोबत चपाती बनवत आहे, आणि कुठलीही भाकरी त्यासोबत छान लागते. तांदळाची असो, ज्वारीची, नाचणीची. तर आपल्याकडे सध्या पीठ संपलेलं आहे, ते मी दळून आणते. ज्वारी, बाजरी आणि नाचणी. तर आता गव्हाचं पीठ आहे, तर आपण चपात्या बनवूया. आणि इकडे मदतगार. जिकडे जाईन तिकडे पाहिजेच. भाजी धुवायला बाहेर गेली तर बाहेर आले होते. आता थोडीशी राई टाकूया, मोहरी, आम्ही राई बोलतो, आणि मिरची पण टाकूया. अजूनपर्यंत कच्चाच आहे कांदा, अर्धा फ्राय झालेला आहे. अगोदर त्याच्यासोबत मिरची टाकली का मग खोकला येते, म्हणून त्या अर्धा फ्राय झाल्यानंतरच टाकायची मिरची. कांदा आपला झालेला आहे. आपण मसाले त्याच्यात टाकूया.
मसाला, हळद, गरम मसाला आणि स्वादानुसार मीठ नंतर पण टाकता येते, परंतु मी टाकते. आता थोडासा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कंटोली टाकते. मिक्स करून घ्यायचं. मंडळी यामध्ये पाणी नाही टाकायची, वाफेवरच आपल्याला शिजवायचे आहे. त्याच्यावरती झाकण देऊन आग थोडी कमी करायची, मग वरती पाणी ठेवायचं. पाहूया आपण. मंडळी मला सवय आहे म्हणून मी बिना हे सांची घेऊन काढलेलं आहे, तर तुम्ही तसं करू नका. तर आपली भाजी झालेली आहे बहुतेक. तर आता आपण टमाटर टाकूया त्यामध्ये. पुन्हा थोडा वेळ आता झाकून ठेवायचं टमाटर शिजेपर्यंत. पाहूया टमाटर शिजले का. मंडळी टमाटर शिजून झालेलं आहे. यामध्ये वाटणवालं पण बनवू शकतो आपण. तर पुन्हा जर आणली कंटोली कधी तर वाटणवालं पण मी बनवून दाखवेन. त्यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक वगैरे सगळं असते. आणि मंडळी याचं शेंगदाण्याचा कूट टाकून सुद्धा आपण बनवू शकतो. म्हणजे सेम हे कारेला आणि हे काहीच नाही, कारेलाचा भाऊ समजायचा आपण. कारेला ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीनेच हे पण करायचे असतात. भरून काही बनवतात जी मोठी मोठी असतात. तर जशी कारेले आपण भरून बनवतो तशी ही पण बनवतात. आणि प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. मी कारेल्यासारखी सांगते म्हणून तुम्ही असं नका समजू मंडळी की कारेल्यासारखी कडू असतात. थोडी थोडी असतात काही, पण ही अजिबात कडू लागत नाही. आणि यामध्ये बटाटे पण टाकतात. तर तुम्हाला जे पटेल ते टाकू शकता. मला सुकटमध्ये आवडते. हा मंडळी, आणि सुकटमध्ये सुक्या सुकटमध्ये पण जवलामध्ये आणि ओला जवला असतो ना, कोलिंब बोलतो आम्ही त्याला. कोलिंबमध्ये पण छान लागते मंडळी ही. आणि मुगाच्या डाळी बऱ्याच म्हणजे जसं आपण टाकू तसं मिक्स भाजीमध्ये पण. आता कारेला नाही टाकू शकता आपण, समज याच्यात ना. आणि वाटाण्याची भाजी बनवतो ना आपण, फ्लावर हे मिक्स भाजी बनवतो ते, त्यामध्ये पण छान लागते. तर आता आपण बनवूया चपाती. भाजी आपली झालेली आहे. थोडा धीर ठेवा आणि नंतर जेवायला या थोड्या वेळाने. मी तोपर्यंत चपाती बनवते. मंडळी, पावसाला काही धीर निघत नाही, थोडासा थांबतो, पुन्हा सुरूच आहे. तुमच्याकडे आहे की नाही काय माहिती. आणि काल तर आषाढी एकादशी निमित्त तर पडतोच पडतो. तर किती होता काल पाऊस. आज थोडा बरा आहे तरी पण. आणि ह्या चपातीमध्ये मी आतून तेल लावते, वरती नाही लावत. म्हणजे एकदम नरम राहतात त्या. दुसऱ्या दिवशी पण छान राहतात. जर रात्री केल्या तर सकाळी पण होतात, मस्त राहतात. आणि वरती लावल्यानंतर कधी कधी ॲसिडिटी पण होते. तुम्हाला होते की नाही माहिती नाही.
परंतु मी अनुभव घेतलेला आहे. तर वरतीही लावलेल्या याच्यावर ॲसिडिटी होते. आता मंडळी यांना चपातीचा वास गेलेला आहे आणि आलेले आहेत सगळे. कधीपासून इंतजार करत होते. शेवटी त्यांचा इंतजार संपलेला आहे आणि ते आलेले आहेत. त्यांना आता चपाती खाऊ दिलेले आहे, खात आहेत. एक छोटूसा डॉलीचं पिल्लू आहे आणि एक कुठे गेले काय माहिती. काय रे, खा स्वीटी. काय बाबू, काय पाहिजे? मच्छी भाऊ पाहिजे. बाजूच्या घरावरून आता सगळी मंडळी इकडे आलेले आहेत खाऊ खाण्यासाठी आणि खाऊन पिऊन इथे आरामात बसलेले आहेत. आणि डॉलीचे बाबू इकडे, हा छोटा तर नेहमीच येतो परंतु तो मोठा येत नाही आणि आज येऊन मस्तपैकी खाऊन पिऊन निवांत झोपलेला आहे. आणि स्वीटी पण निवांत मस्तपैकी खाऊन पिऊन झोपलेला आहे. तर हा असा आमचा परिवार. मंडळी डॉलीने त्यांचं झालं आता जेवण करून, पेटपूजा त्यांची झाली. आता आपण पेटपूजा करूया. तर या जेवायला मंडळी. हे बघा चपाती. तर ही अशी आपली चपाती लुसलुसीत छान बघा. आणि ही आपली भाजी कंटोळ्यांची, त्याच्यासोबत आपला कांदा. कांद्याशिवाय तर चवच नाही कुठे. तर या जेवायला. छान मंडळी, मी आता जेवून घेते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. पुढे कुठली रेसिपी ते आता आपल्याला काही माहीत नाही. अचानकच कुठली भाजी जर बनवली किंवा मच्छी बनवली तर ते आपण पुढे व्हिडिओ बनवूया. आणि तुम्ही असेच पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर या जेवायला, या जेवायला. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.